महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नेहमी बोलली जाते, सत्ता कोणाची असो पण काही घराणी मात्र कायम सत्तेच्या जवळ असतात। कोणाचा मुलगा आमदार, कोणाची मुलगी नगरसेविका, कोणाचा जावई मंत्री तर कोणाचा मेहुणा मोठा नेता। म्हणजेच राजकारणात रक्ताच्या नात्यांइतकीच सगळे सोयऱ्यांचीही ताकद असते। महाराष्ट्रात पवार, मोहिते पाटील, ठाकरे अशा अनेक घराण्यांची चर्चा होते, पण सध्या चर्चेत आलेलं नाव आहे अहिल्यानगरमधील कर्डिले कुटुंब। कारण राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कर्डिले घराण्याच्या सोयरिकीच्या राजकारणाची। नेमकं हे समीकरण काय आहे आणि या निवडणुकीत कोणाचा फायदा होणार हेच आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राजकारणाची सुरुवात अगदी स्थानिक पातळीवरून केली। दुग्ध संघाच्या कामातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। यानंतर आपल्या बुराळनगर गावाचे सरपंच झाले। पुढे त्यांनी राजकारणात मोठी मजल मारली। त्यांचा राजकीय प्रवासही रंजक आहे। अपक्ष, मग काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग शेवटी भाजप अशा पक्षांमधून प्रवास करत त्यांनी आमदारकी टिकवून ठेवली। मात्र ऑक्टोबर 2025 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला। भाजपने आता या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। अक्षय कर्डिले यांचं प्राथमिक शिक्षण बुराळनगरमध्ये झालं। पुढे त्यांनी पुण्यातून शिक्षण पूर्ण केलं। ते गणित विषयात BSc आहेत, तसेच ते MBA पदवीधर देखील आहेत। राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं। महाविद्यालयीन काळातच त्यांनी वडील शिवाजी कर्डिले यांच्या सभांचं नियोजन, जनता दरबारात लोकांच्या समस्या ऐकणं आणि आंदोलनांमध्ये सहभागी अशा अनेक कामांमधून राजकीय अनुभव घेतला। नंतर त्यांना भाजप युवा मोर्चामध्ये जबाबदारी मिळाली आणि ते अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक देखील झाले। शिवाजीराव कर्डिले यांना 4 मुली आहेत आणि त्यांनी आपल्या 3 मुलींचे विवाह अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये केले आहेत। अक्षय कर्डिले यांची थोरली बहीण सुवर्णा कोतकर नगरच्या कोतकर कुटुंबात दिल्या आहेत। त्या स्वतः नगरच्या उपमहापौर राहिल्या आहेत। तर दुसरी बहीण शीतल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी आहेत। तिसरी बहीण ज्योती गाडे या शिवसेना संबंधित घराण्यात आहेत। तर चौथी बहीण कोमल वाकडे या संभाजीनगरमध्ये स्थायिक आहेत। म्हणजेच नगर जिल्ह्यातील राजकीय घराण्यांशी कर्डिले कुटुंबाचं नातं जोडलेलं आहे। म्हणूनच अनेक विश्लेषक म्हणतात की अहिल्यानगरचं राजकारण कर्डिले या नावाभोवती फिरतं। या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या विरोधात चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे। 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता। त्यामुळे त्यांचं मोठं राजकीय वजन तयार झालं। पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे। 2024च्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरीत पुन्हा बाजी मारली। त्यात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट दिसते। त्यातच नगर जिल्ह्यातील महायुतीतील काही प्रभावी नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं। या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी गेल्या काही महिन्यात हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचं दिसतं। सभांमध्ये भगवा रुमाल, भगवी टोपी अशा प्रतिमांमुळे ते चर्चेत आले। यामागे 2 कारणं सांगितली जातात। पहिलं म्हणजे मतदारसंघातील बदलतं राजकीय वातावरण आणि दुसरं म्हणजे भाजप नेतृत्वाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न। पण अखेरीस भाजपने अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली आणि त्यामुळेच तनपुरेंची राजकीय रणनीती अडचणीत आल्याचं बोललं जातं। एकंदरीत पाहिलं तर राहुरीची ही पोटनिवडणूक फक्त 2 उमेदवारांची नाही, ही आहे सहानुभूती विरुद्ध अनुभव आणि सोयरिकीच्या राजकारणाची खरी ताकद किती आहे याची खरी परीक्षा। तर अक्षय कर्डिले आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेतील का, की प्राजक्त तनपुरे नवीन राजकीय खेळी खेळतील हे येत्या काळात कळेलच। तर राहुरीत भाजपने अक्षय कर्डिलेंना दिलेल्या उमेदवारीविषयी तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। क्या बात